Hi, my name is Dr. Rahul Sulake. I am a physician residing in Nasik, Maharashtra. Our patients are mostly Marathi background, so I will tell you about gastroesophageal reflux disease in our native language, which is Marathi. If it is okay with everyone, kindly listen for like 10 minutes. You'll be much benefited. So I will start the thing in Maraठी. पुनरुज्जीवनाचे पोषण विषयक परिणाम, आहारातील बदल आणि पोषण विषयक आधार. रिगर्जिटेशन, अन्ननलिकेतील पोटाच्या सामग्रीचा मागे जाणारा प्रवाह उपचार न केल्यास लक्षणीय पौष्टिक परिणाम होऊ शकतात. गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स रोगामुळे GERD किंवा इतर अंतर्निहित परिस्थितींमुळे पुनरुत्थान अनुभवणाऱ्या व्यक्तींना लक्षणे कमी करण्यासाठी आणि इष्टतम आरोग्य राखण्यासाठी आहारातील बदल आणि पौष्टिक आधारांचा फायदा होऊ शकतो. उत्तेजक अन्न पदार्थ टाळणे, मसालेदार पदार्थ, अम्लीय पेय, कॅफीन, चॉकलेट आणि चरबीयुक्त किंवा तळलेले पदार्थ यासारखा पुनरुत्पादनाच्या लक्षणांमध्ये वाढ करणारे उत्तेजक पदार्थ ओळखणे आणि टाळणे. अन्ननलिकेची जळजळ कमी करण्यासाठी आणि रिफ्लक्स प्रकरणांचा धोका कमी करण्यासाठी फळे, भाज्या, शीण प्रथिने आणि संपूर्ण धान्याने समृद्ध आहार निवडणे. सेकंड, लहान अधिक वारंवार जेवण करणे. दिवसभरात लहान अधिक वारंवार जेवण केल्याने अतिसेवन टाळण्यास मदत होते. हे अन्ननलिकेच्या खालच्या भागावरील स्फिंक्टरवरील दबाव कमी करण्यास मदत करते, जो पुनर्जनन करण्यासाठी एक योगदान देणारा घटक आहे. एकूण पोषण आणि पचनशक्तीला आधार देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि निरोगी चरबी यांचे मिश्रण असलेल्या संतुलित आहाराची निवड करण्याचा सल्ला दिला जातो. थर्ड, हायड्रेशन. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. कार्बोनेटेड पेय टाळणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे हे अम्लीय रिफ्लक्सच्या लक्षणांना आळा घालण्यात खूप मदत करते, कारण हे सूज येण्यास आणि पुनर्जनन होण्याचा धोका वाढवण्यास हातभार लावू शकतं. फोर्थ, जेवणाच्या वेळेत बदल करणे. झोपेच्या वेळेच्या जवळ मोठे जेवण किंवा जड अल्पोपहार टाळणे आवश्यक आहे. याचे कारण असे की जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पुनर्जनन होण्याची शक्यता वाढू शकते. दिवसाचे शेवटचे जेवण घेणे झोपेच्या 2-3 तास आधी झोपण्यापूर्वी किंवा क्रियाकलापांमध्ये गुंतण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अम्लीय रिफ्लक्सची शक्यता कमी करते. फिफ्थ, पोषण पूरक. जर पुनरुज्जीवन हे पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणत असेल किंवा वजन कमी करत असेल किंवा तर आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली आहारात पोषणपूरक आहार समाविष्ट केला जाऊ शकतो. मल्टीव्हिटॅमिन्स, प्रथिने पावडर आणि मील रिप्लेसमेंट शेक हे पुरेसे पोषक तत्वांचे सेवन करतात आणि पुनर्जनन झालेल्या व्यक्तींच्या आरोग्याला आधार देतात. नोंदणीकृत आहार तज्ञाशी सल्ला मसलत करणे. वैयक्तिक गरजा आणि आहार प्राधान्यानुसार वैयक्तिक आहाराची योजना विकसित करण्यासाठी नोंदणीकृत आहार तज्ञ किंवा पोषण तज्ञांचा सल्ला घ्या. आहार तज्ञ आहाराद्वारे पुनरुत्पादनाची लक्षणे व्यवस्थित करण्यासाठी आणि एकूण कल्याणास समर्थन देण्यासाठी पौष्टिक आहाराचे अनुकूलन करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन देऊ शकतात. या आहारातील बदलांची अंमलबजावणी करून आणि योग्य पौष्टिक आधार मिळून पुनर्जनन अनुभवणाऱ्या व्यक्ती त्यांची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतात आणि एकूण आरोग्य आणि कल्याणासाठी इष्टतम पोषण राखू शकतात. हे तर बेसिक मराठी लँग्वेज मध्ये होतं, पण आता इन जनरल मी सांगू शकतो की आपल्याला जनरली जर आपण ऍज अ डॉक्टर म्हणून मला विचाराल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं जेवण हे काय करता याच्यापेक्षा कसं करता याला महत्व आहे. ऍक्च्युली जेवणात सगळेच पदार्थ असले पाहिजे. आपण महाराष्ट्रीय जेवण जर विचार केला तर वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर, थोडस मीठ, म्हणजे काय होतं तब्येत चांगली राहते. त्यासोबत सलाड असलं पाहिजे, म्हणजे कच्ची भाजी ज्याच्यामुळे फायबर मिळतात आणि त्याची फ्रिक्वेन्सी एव्हरी 3 to 4 असली तर ते आहारही कमी घेतला जातो आणि पोटही चांगलं राहतं. सो आता एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे, जसं यांनी म्हटले की आपल्याला जेवण करायचं आहे आणि ते सुद्धा थोड्या थोड्या अंतराने आणि झोपायच्या 1-2 तास आधी जेवण करायचं आहे. त्यासोबत पाण्याचं प्रमाणही चांगलं ठेवायचं आहे. इन जनरल
आपण असा विचार करतो की 20 किलोला 1 लिटर पाणी हवंय, तर आपण आपल्या वजनाच्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण ठरवू शकतो. आता या घडीला सगळ्यात महत्वाचं काय असतं, जेवणाचे टाइम टेबल्स, हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण, आणि जर हे चांगलं असेल तर आपण व्यायामावर भर देऊ शकतो, म्हणजे डेली एक्सरसाइज केली पाहिजे. या घडीला आपल्याला एवढंच सांगू शकतो की टाइम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी ऍसिड रिफ्लक्स डिझीज. जेवढी टाइम टेबल चांगलं तेवढं तब्येत चांगली, आणि टाइम टेबल चांगलं राहण्यासाठी एक डिसिप्लिन लागतो, अँड दॅट डिसिप्लिन इज मोर इम्पॉर्टंट इन एनी ऍसिड पेप्टिक डिझीज. सो होपफुली दिस कॅन कन्क्लूड माय लेक्चर. जनरली आता आपण मेडिसिन्स देत असतो, तर मेडिसिन्स देताना आपण मेडिसिन मध्ये अँटॅसिड्स किंवा ऍसिड रिफ्लक्स कमी करणारे सिरप्स असे रेग्युलरली वापरू शकतो. पण जेव्हाही आपण मेडिसिन घेता, तेव्हा मेडिसिन घेताना एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण मेडिसिन घेणार आहे त्याचे गुड इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स असे दोन्ही आपल्याला सहन करावे लागतात. सो गुड इफेक्ट्स हे असतात की तुम्हाला जे सिम्पटम्स आहे किंवा लक्षणं आहेत ते कमी होऊन जातात, पण त्याचा ओव्हर यूज केल्याने त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. साईड इफेक्ट्स बऱ्याचदा पोटाशीच रिलेटेड असतात, कारण की मेडिसिन पोटातच जात असतं. इट इज इम्पॉर्टंट की तुमचे मेडिसिन घेण्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. जनरली अँटॅसिड्स म्हणजे ऍसिडिटी कमी करणारे जे औषध आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण की पेशंट्सला असं असतं की टाइम टेबल चेंज झाला, टर्म मध्ये लोक म्हणतात ते वाढतं असं लोकांना वाटतं. सो इट इज इम्पॉर्टंट की अँटॅसिड्स रॅन्डमली घेऊ नये. अँटॅसिड्स शुड बी टेकन व्हेरी कॉशियसली. त्यांची काही साईड इफेक्ट्स आहेत जे पेशंट्सला माहीत नसतात, पण पेशंट्सला त्रास होतो म्हणून ते घेत राहतात. जर लाईफस्टाईल आपण चांगली केली, आपल्याला फ्रेश वाटत राहिलं लाईफस्टाईल केल्यावर, एक्सरसाइज रेग्युलर आहे, जेवणाच्या वेळा चांगल्या आहेत, तर अँटॅसिड्सची गरज बरेचदा पडत नाही. आयडियली अँटॅसिड्स जेवढे तुम्हाला गरजेचे आहेत तेवढे घेणं रेकमेंडेड आहे, बट इफ इट इज पॉसिबल पेशंट्सला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी घेणं योग्य नाही. मेडिसिन्स घेताना योग्य व्यवस्थित सल्ला घेऊन जर मेडिसिन घेतले तर त्याचा इफेक्ट्सही चांगले येतात. साईड इफेक्ट झाले तर डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात. डॉक्टरचा सल्ला घेतला आणि तुम्हाला रिकव्हरी झाली तर ऍक्सेप्ट इट फ्रॉम फॉर झूम मीटिंग. आय थिंक सो दिस इज फ्रॉम झूम. याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे टाइम टेबल. तुमचं टाइम टेबल जर चांगला असेल तर आपल्याला तब्येत चांगली ठेवायला मदत होते. ऍसिडिटीच्या औषधं घेणं इज व्हेरी इझी, बट इट इज नॉट रेकमेंडेड. त्याच्याऐवजी टाइम टेबल चांगले असणे हे जास्त महत्वाचं आहे. आता माझंच पर्सनली घ्याल तर आय गेट अप इन द मॉर्निंग, आय डू सम लाईट एक्सरसाइज, आय हॅव अ ब्रेकफास्ट, लंच ॲट प्रॉपर टाइम. माझ्या स्वतःकडे आय कॅरी अ वॉटर बॉटल विथ मी, अँड आय ट्राय टू स्लीप ऑन टाइम. इवन इफ वी हॅव गुड शेड्यूल्स, जसं ओपीडीज आहेत वगैरे सगळे आहेत, बट टाइम टेबल जर फॉलो करता आला तर बॉडीला मदत खूप होते. सो इट इज इम्पॉर्टंट यू फॉलो अ गुड टाइम टेबल, दॅट विल हेल्प यू. सो इम्पॉर्टंट की मेडिसिन्स देताना आम्ही सुद्धा जेव्हा अँटॅसिड्स वगैरे प्रिस्क्राईब करतो, सो वी जनरली इट इज अ को प्रिस्क्रिप्शन, लाईक वी प्रिस्क्राईब अँटॅसिड्स with either antibiotics, painkillers, or other medication just to help the effects of that medicine to cool down. What happens when we take some medicine, जेव्हा मेडिसिन्स आपण घेतो तेव्हा बॉडीला त्याला डायजेस्ट करण्यासाठी ऍसिड प्रोडक्शन वाढवावं लागतं, आणि ऍसिड प्रोडक्शन जेव्हा आपण वाढवतो तेव्हा बॉडी थोडी डॅमेज होऊ शकते. लाईक इट इज अ हायड्रोक्लोरिक ऍसिड विच वी आर टॉकिंग अबाउट, आणि ऍसिड प्रोडक्शनमुळे बॉडीला जो डॅमेज होतो तो डॅमेज आपण या अँटॅसिड्सनी प्रिव्हेंट करू शकतो. कारण की काय होतं, दे प्रिव्हेंट ऍसिड फॉर्मेशन, आणि पण ऍसिड फॉर्मेशन जरी प्रिव्हेंट केलं तरी त्या मेडिसिनचा जो साईड इफेक्ट आहे तो पूर्णपणे जात नसतो. इट इज इम्पॉर्टंट की वी शुड बी हायड्रेटेड ऑल्सो ड्युरिंग मेडिकेशन्स, आणि त्याच्यासोबत सुद्धा तुमचं जर शेड्यूल चांगलं असेल, लाईक युअर एक्सरसाइजिंग ऑन टाइम अँड स्लीपिंग ऑन टाइम अँड हॅव्हिंग लंच अँड डिनर ऑन टाइम, तर तब्येत अजून जास्त बेटर राहते इन स्पाइट ऑफ टेकिंग मेडिकेशन्स. सो मेडिकेशन्स आर इम्पॉर्टंट, पण टाइम टेबल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि मेडिसिन्स घेताना अँटॅसिड्स, इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट की जनरली अँटॅसिड्स शुड बी टेकन एम्प्टी स्टमक. त्याची ऍक्शन दॅट इज ऑलमोस्ट जेवढी हवी तेवढी मिळू शकते आपल्याला अँटॅसिडची ऍक्शन. त्याच्यामुळे अँटॅसिड शुड बी टेकन आयडियली ऑन द एम्प्टी स्टमक. अगदीच खूप तुम्हाला असं वाटलं की नाहीच जमत आहे तरच यू कॅन टेक आफ्टर लंच और डिनर, बट बेस्ट पॉसिबल टायमिंग इज अर्ली मॉर्निंग, फॉर विच द पेशंट शुड बी रेडी इन द मॉर्निंग विथ अँटॅसिड. आणि अँटॅसिड तेव्हाच घेतलं तर त्याची ऍक्शन चांगली राहते. आणि बाकीचं तर जसं मी बोललो, टाइम टेबल आहे, जेवणाच्या वेळा आहेत, स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आहेत, अँड लाईट डाएट विथ हाय फायबर कंटेंट,
विच हेल्प्स इन गुड मोशन्स ऑल्सो. सो या काही काही गोष्टी आपल्याला अँटॅसिड सोबत फॉलो करायच्या आहेत, तेवढं तुम्ही नक्कीच फॉलो करा.